पवईतील अपहरणकर्ता रोहित आर्यने मराठी अभिनेत्रींसोबतही संवाद साधलेला. चित्रपट निर्माता असल्याचं सांगत अभिनेत्री रुचिता जाधवशी त्यांनी संपर्क केल्याची माहिती समोर येते. चित्रपट तयार करत असल्याचं रोहितने अभिनेत्री रुचिता जाधवला सांगितलेलं होतं. ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक आणि अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे हे देखील आरएस स्टुडिओमध्ये रोहित आर्याला भेटले होते. ऑडिशन सुरू असलेल्या मुलांशी या अभिनेत्यांचा संवाद झाल्याची ही माहिती आहे. रोहित लेट्स चेंज 4 या वेबसिरीजमध्ये लवकरच शूटिंग करण्याच्या तयारीत होता, अशी ही माहिती समोर येते. थर्सडे या यामी गौतमच्या चित्रपटातनं 17 मुलांचं अपहरण करणारा मुंबईतला रोहित आर्य प्रेरित होता का, असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण आरोपी रोहित आर्यचं कृत्य थर्सडे या चित्रपटातल्या बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने साकारलेल्या भूमिकेसारखंच होतं. त्यामुळे मुंबईच्या पवई येथील एका स्टुडिओमध्ये 17 मुलांचं अपहरण करून त्यांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य हा अशाच प्रकारच्या चित्रपटातनं प्रेरित होता का, अशी शंका मुंबई पोलिसांना आल्याची माहिती समोर येते. दरम्यान अभिनेत्री रुचिता जाधवचं नेमकं काय म्हणणं आहे ते बघूया. स्टोरी तुम्हाला सांगितली होती ती स्टोरी त्यांनी प्रत्यक्षात केली. हेच केली त्याने. आणि मी इथे घाबरले की तो मला म्हणत होता की आपण एक सगळं झाल्यावर 28 तारखेला एक मॉक शूट पण जर तुझी इच्छा असेल तर, म्हणजे कोणी असं नाही की करायचीच आहे, तुझी इच्छा असेल आपण एक मॉक शूट पण करूयात. म्हणजे तुझं कॅज्युअली, खूप कॅज्युअली बोलत की तू एक मॉकशूट मध्ये कळतं ना की मेन शूटला काय होणार आहे. आणि मला कुठेही असं वाटलं नाही की हा फसवतोय किंवा हा स्वतःहून असं काय करणार आहे, असं कुठेही मला काहीच वाटलं नाही. आता नशिबाचा भाग आहे की मी गेले नाही. त्यांनी मला सांगितलेलं की वेनेसडे हा जो चित्रपट आहे ना त्याच्यासारखा हा, असं काय नसरुद्दीन शाह सारखा वेनेसडे त्यासारखा आपण चित्रपट बनवत आहे. आणि एक इनोसंट माणूस, सिव्हिलियन आहे, त्याचं म्हणणं आपण लोकांसमोर मांडत आहोत. आणि तेव्हा त्यांनी हे पण मेन्शन केलेलं की तो खूप चांगला माणूस आहे, तो अजिबात टेररिस्ट नाही आहे किंवा कोणाचं त्याला काही हे करायचं नाही आहे, हार्म करायचं नाही कोणाला, पण त्याचं काही म्हणणं आहे जे त्याला मांडायचं आहे आणि म्हणून तो त्या मुलांना हॉस्टेज म्हणून ठेवणार आहे. तर मी त्याला म्हणालेले की अरे वा, काय सुंदर स्क्रिप्ट आहे. म्हणजे कलाकार म्हणून